जय हिंद. नमस्ते विद्यार्थ्यांनी, प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे SPPU एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण जे विद्यार्थी 2013-2015 पॅटर्नला होते त्या विद्यार्थ्यांसाठी आता परीक्षा फॉर्म सुरू करण्यात आलेले आहेत. यामध्ये UG पासून ते PG पर्यंतच्या विविध अभ्यासक्रमाचे हे परीक्षा फॉर्म सुरू करण्यात आलेले आहे. परीक्षा फॉर्म हे आज दिनांक 7 ऑक्टोबर 2024 रोजी सुरुवात करून देण्यात आलेले आहे आणि यांची अंतिम तारीख ही 10 ऑक्टोबर 2024 आहे. म्हणजे फक्त 4च दिवसाचा कालावधी यांच्यासाठी दिलेला आहे. आणि हे जे काही विद्यार्थी 2013 पॅटर्नचे असणार आहे किंवा 15 पॅटर्नचे असणार आहे यांना हे शेवटचे फक्त 2 चान्सेस आहे. जे विद्यार्थी आता ऑक्टोबर-नोव्हेंबर 2024च्या परीक्षेत असतील किंवा एप्रिल-मे 2025च्या परीक्षेमधूनच यांना आता शेवटची संधी ही देण्यात येणार आहे. त्यामुळं काही विद्यार्थ्यांचे जे काही PRN ब्लॉक करण्यात आलेले होते त्या विद्यार्थ्यांना देखील आता या संधीचा लाभ घेता येणार आहे. तर नेमकी काय आहे प्रकरण, कोणते विद्यार्थी परीक्षा फॉर्म भरू शकतील हे आपण सरतेशेवटी जाणून घेणार आहोत. त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अद्याप जर का आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्वरित सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज दिनांक 7 ऑक्टोबर 2024 रोजी कोणते परीक्षा फॉर्म सुरू झालेले आहे. तर बघा, जे विद्यार्थी BA, BCom, BSc, BBA, BBA IB, BBA CA, त्यानंतर BSc हॉस्पिटॅलिटी स्टडी, BSc कम्प्युटर सायन्स, नंतर BCA सायन्स, त्याचबरोबर MCA मॅनेजमेंट, MSc मॅथ, इलेक्ट्रॉनिक्स, फिजिक्स, केमिस्ट्री, नंतर ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक, ॲनालिटिकल, बायोकेमिस्ट्री, ड्रग केमिस्ट्री, बॉटनी, झुलॉजी, जिओग्राफी, नंतर मायक्रोबायोलॉजी, इन्व्हायरमेंटल सायन्स, त्याचबरोबर MSc कम्प्युटर सायन्सचे विद्यार्थी असतील, MSc बायोटेक्नॉलॉजीचे विद्यार्थी असतील 2013 पॅटर्नचे, त्याचबरोबर MA MCom 2013 पॅटर्नचे विद्यार्थी यांना देखील आता या संधीचा लाभ घेता येणार आहे. तुम्हाला लवकरच सांगितलेलं होतं की 2013 पॅटर्नचे परीक्षा फॉर्म हे सुटणार आहे आणि त्याची विद्यापीठांनी आज दिनांक 7 ऑक्टोबरला फॉर्म सुरू करून दिलेले आहे. फॉर्म भरण्याची अंतिम तारीख त्यांनी 10 ऑक्टोबर 2024 देण्यात आलेली आहे. कृपया करून दिलेल्या मुदतीतच परीक्षा फॉर्म भरून तुम्ही महाविद्यालयात जमा करा. त्याचबरोबर त्यांनी जे विद्यार्थी सेकंड इयर, थर्ड इयर आणि लास्ट इयर इंजिनिअरिंगला होते, त्याला आपण SC TE BE इंजिनिअरिंग म्हणूया, तर या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा 10 ऑक्टोबर 2024 पर्यंत परीक्षा फॉर्म भरण्याची अंतिम मुदत देण्यात आलेली आहे. तर बघा, आता तुम्हाला आता समजलंच असेल की कोणत्या परीक्षेचे फॉर्म सुटलेले आहे, UG मध्ये कोणते कोर्सेस आणि PG मध्ये कोणते कोर्सेस याची माहिती दिलेली आहे. आता बघा, जे विद्यार्थी PRN ब्लॉकच्या रिलेटेड विद्यार्थी होते, नेमकी कोणत्या विद्यार्थ्याचा PRN अनब्लॉक करण्यात आलेला आहे. आता तो विद्यार्थी त्याचा 2013 पॅटर्न असू द्या, 15 असू द्या, 17 असू द्या, 19 असू द्या किंवा वॉट एव्हर कोणता त्याचं पॅटर्न असू द्या, तर 2013 पॅटर्नच्या पुढचे सगळे जे काही पॅटर्न्स आहे त्यांचे PRN हे अनब्लॉक करण्यात आलेले आहे. बट यामध्ये फक्त 2 महत्त्वाच्या टर्म्स कंडिशन आहे, त्या कृपया लक्षात घ्या की नंबर 1, तो विद्यार्थी एक तर TYला असायला हवा, म्हणजे त्याचा प्रवेश ऑलरेडी झालेला होता बट त्याचे TYचे बॅकलॉग राहिलेले होते. असे विद्यार्थी ह्या परीक्षेसाठी इलिजिबल असणार आहे. त्यांचेच PRN काय केलेले आहे, अनब्लॉक केलेले आहे. किंवा एखादा विद्यार्थी SYला होता, ओके, किंवा त्याचं SY आणि TY त्याचं पूर्ण झालेलं होतं बट त्याचे SYचे किंवा TYचे काही विषय काय होते, बॅकलॉग होते. अशाच विद्यार्थ्यांसाठी हे PRN अनब्लॉक करून देण्यात आलेले आहे. एखादा विद्यार्थी म्हणेल की सर, मी ऑलरेडी 2013 पॅटर्नमधून फर्स्ट इयर आणि सेकंड इयर पण पास आउट आहे आणि आत्ता यावर्षी मी TYला ॲडमिशन घेतो, तर या विद्यार्थ्याचा PRN अनब्लॉक केलेला नाही किंवा अनब्लॉक होणार नाही आहे. ओके, विद्यापीठाने जी काही एक अट टाकलेली आहे की त्या विद्यार्थ्याचा प्रवेश ऑलरेडी पूर्वी होता, फक्त त्याचे बॅकलॉग राहिलेले होते, तेच बॅकलॉग देण्यासाठी आता त्यांनी ती संधी दिलेली आहे. कृपया तुम्ही एकदा लॉग इन करून बघा. तुमचा जर का PRN अनब्लॉक झाला असेल तर तुम्हाला परीक्षा फॉर्म भरता येईल. पण तुम्हाला जर का कॉन्टॅक्ट टू पुणे युनिव्हर्सिटी किंवा कॉन्टॅक्ट टू युअर रिस्पेक्टिव्ह कॉलेज असे जर का काही मेसेज तुम्हाला समोर स्क्रीनवर दिसत असेल तर तुम्ही तुमच्या महाविद्यालयाशी संपर्क साधायला हवा. परीक्षा विभाग विद्यापीठाच्या एक्झाम सपोर्टला संपर्क करतील, बट अगोदर परिपत्रक कॉलेजनी सुद्धा नीट काळजीपूर्वक बघितलं
पाहिजे. ओके, म्हणजे इथे कोणत्या विद्यार्थ्यांना अनब्लॉकची संधी दिली हे तुम्हाला कळलेलं असेल. आता जे विद्यार्थी, एखादा विद्यार्थी कदाचित असा असेल तो SYला असेल पण त्याचा फर्स्ट इयरला बॅकलॉग होता म्हणून त्याचं शिक्षण ड्रॉपआउट झालं, तर आता त्याला काही येत्या वर्षातच लगेच त्याचं TY पण होणार नाही आहे. कारण आत्ता शैक्षणिक वर्ष 24-25मध्ये त्या विद्यार्थ्याचं TY कंप्लीटच झालं पाहिजे. म्हणजे त्या विद्यार्थ्याचा TYला ऑलरेडी प्रवेश होता, फक्त त्याला आता बॅकलॉगची संधी दिलेली आहे. हे कृपया लक्षात घ्या. तरच त्या विद्यार्थ्याचा PRN हा अनब्लॉक करून देण्यात आलेला आहे. अदरवाईज एखादा विद्यार्थी TYला जर का रेग्युलर प्रवेश घेत असेल तर त्याचा प्रवेश हा वैध ठरणार नाही. त्यांनी नव्यान अद्यावत जो काही पॅटर्न असेल त्या पॅटर्न पद्धतीने त्यांनी फर्स्ट इयरला प्रवेश घ्यावा आणि त्यांनी पुढच्या 3 वर्षात 5 वर्षात त्यांनी ती डिग्री काय करावी, पूर्ण करावी. ओके, म्हणजे एखादा विद्यार्थी जर का म्हणेल की सर मी SYला होतो माझे फर्स्ट इयरचे बॅकलॉग आहे, तर मी आता त्याचा PRN अनब्लॉक माझा झाला असेल का किंवा मला फॉर्म भरता येईल का, तर तो फॉर्म भरता येणार नाही आहे. तर अशा विद्यार्थ्यांनी फर्स्ट इयरला ॲज पर जसं आता 24 इयर चालू आहे तर ॲज पर 24च्या पॅटर्न पद्धतीने त्यांनी परीक्षा फॉर्म भरावा. ही एक महत्त्वाची सूचना यामध्ये मी तुम्हाला दिलेली आहे. तर PRN नेमकी अनब्लॉक कुणाचा झाला हे पण तुम्हाला कळलेलं असेल. आणि ज्या विद्यार्थ्यांचा PRN अनब्लॉक केलेला आहे या विद्यार्थ्यांना 2च संधी, म्हणजे ऑक्टोबर-नोव्हेंबर 2024 आणि एप्रिल-मे 2025 या संधीमध्ये त्यांना त्यांची जी काही राहिलेली डिग्री आहे ती त्यांना पूर्ण करावी लागणार आहे. मग याच्यामध्ये इंजिनिअरिंगचे विद्यार्थी असू द्या किंवा रेग्युलर BA, BCom, BSc आणि बाकीच्या अभ्यासक्रमाचे विद्यार्थी असू द्या, तर अशा सर्व विद्यार्थ्यांचे PRN अनब्लॉक करून विद्यापीठाने त्यांना संधी दिलेली आहे. तर या संधीचं सुवर्ण संधीचा तुम्ही लाभ घ्या आणि पेपरचा अभ्यास करून पेपर तुम्ही काळजीपूर्वक देण्याचा प्रयत्न करा. तर विद्यार्थी मित्रांनो, अशाच पद्धतीने आपण पुन्हा एका नवीन विषयासह नवीन व्हिडिओसह येणार आहे. तुमच्या येणाऱ्या पुढच्या परीक्षा कधी होतील, हॉल तिकीट कधी डिक्लेअर होणार आहे त्या संदर्भात माहिती देणारा व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. तो व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. सो पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.